आयुक्तांच्या गेटसमोर सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे व कोंडानगरमधील सर्व महिलांनी तीव्र घोषणाबाजी केली। घोंगडेवस्ती परिसरामधील अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे आणि कोंडानगरमधील लोकांची पर्यायी जागा म्हणून त्वरित राहण्याची सोय करण्यात यावी असे निवेदन आरबी दयावान सामाजिक संस्थेमार्फत महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले। गेले 6 महिने झाले कोंडानगरमधील रहिवासी आपला प्रपंच ब्रिज खाली चालवित आहेत। यामध्ये महिला व 2 अल्पवयीन मुलींचा जीव गेला आहे। हे सर्व पाहून महापालिकेची लक्ष नाही। कोंडानगर झोपडपट्टी येथील सर्व घरे महापालिकेने उद्ध्वस्त केली आहेत। त्यामध्ये गंगूबाई प्रकाश नायकवाड या महिलेला ब्रिज खाली आपला जीव गमवावा लागला व ती महिला आपल्या 4 मुलांना पोरकी झाली। तसेच तेथील शिवलिंग सिद्धप्पा हिरोळे याही मुलाचा साप चावून जीव गेला आहे व घर उद्ध्वस्त झालेल्या मानसिक टेन्शनमुळे परशुराम अशोक सोनकांबळे यांचाही मुलांचा जीव गेला आहे। आणखीन कित्येक लोकांचा जीव गेल्यास महापालिका आयुक्तांना जाग येणार आहे असे आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या मार्फत महानगरपालिकेच्या आयुक्तांना व उपायुक्तांना देण्यात आले। तरी राहण्यास घर नसल्यामुळे तेथील रहिवाशांना महापालिकेच्या पर्यायी जागा म्हणून राहण्याची सोय करण्यात यावी, अन्यथा संस्थेच्या मार्फत तीव्र आंदोलन महापालिकेच्या गेटसमोर करण्यात येईल असा इशारा आरबी दयावान सामाजिक संस्थेच्या मार्फत करण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, विश्वरत्न कांबळे, सोनू जाधव, सोनू ओहळ, बबलू वाघमारे, अमोल शिंदे, अजय सिंग, तौसिफ शेख, राहुल बाळशंकर, विजय कांबळे व कोंडानगरमधील रहिवासी या प्रसंगी उपस्थित होते। कोंडानगर या ठिकाणी 6 महिने झाले महापालिकेच्या अतिक्रमणाने त्यांचे घर पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम महापालिके केलेले आहे। त्याकडे आता एवढे महिला असं ऊनवारा पाऊस बघितलेत, त्याने त्यांच्या जीवाची न पर्वा करता आपल्या ब्रिज खाली आपला संसार चालवत आहेत। पण महापालिकेच्या आयुक्त साहेबांना एवढी जाणीव ना, त्याने त्यांच्यापर्यंत कुठलंही लक्ष दिलं नाही, ना जिल्हाधिकारी नाही, ना आयुक्त साहेबांनी तिथे एक वैयक्तिक येऊन काय भेट दिली नाही। त्या ठिकाणी तसेच एका महिलेचा जीव गमावा लागला, त्या ठिकाणी 2 मुलांचा जीव, एका मुलाचा जीव जे घर गेला म्हणून शेतामध्ये त्यांनी राहायला गेले, शेतामध्ये एका मुलाचा साप चावून जीव गेला। त्या ठिकाणी दुसरा घराच्या टेन्शन मानसिक टेन्शन अजून एक मुलगा त्याचाही जीव गेलेला आहे। त्याच्या मानसिक टेन्शनमुळे त्याला घर नसल्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांना एवढीही जाणीव नाही की त्याने कोणताही विचार न करता त्यांच्याकडे कुठलाही लक्ष दिलं नाही। आतापर्यंत आम्ही संस्था संघटनेच्या मार्फत निवेदन वेळोवेळी देऊनही त्यांचं कुठलंही लक्ष नाही। तरी यांचा आता 3 मुलांचा तर जीव गेलेला आहे, अजून किती जणांचा जीव जाईपर्यंत तुम्ही गप्प बसणार आहेत? म्हणजे त्यांचा किती जणांचा जीव गेल्यावर त्यांना महापालिकेची पर्यायी जागा देणार आहेत? बीडी घरकुल मध्ये अनधिकृत बांधकाम केलेले आहेत, पूर्ण आराखडा माझ्याकडे आहे, त्याच्याकडे नाही का बुलडोजरने फिरवा म्हणून आदेश देऊनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही त्याच्यावर आतापर्यंत हातोडा केला फिरवला नाही। पण गरीब लोकांच्या वस्त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांचे घर उद्ध्वस्त करण्याचं काम महापालिकेने आता केलेलं आहे। घोंगडेवस्ती या परिसरामध्ये आता बरोबर 20 दिवस झालेले आहेत। लहान लेकरं त्यांच्या आजारी पडलेले आहेत, त्यांचे वयोवृद्ध लोक आजारी पडलेले आहेत। त्यांचाही जीव गेल्यावर मग तेव्हा जाग येणार का? मग तेव्हा त्यांना नाही का बांधायची परमिशन देणार का? परमिशन दिलेले फक्त लाकडी वाशी येऊन पडलेले, तिथं पत्रे वगैरे काही नाही। ती लोक अजूनपर्यंत रोडवरच आहेत। त्या ठिकाणी महिलाही सुद्धा आलेले आहेत, त्यांचे एवढ्या आतून त्यांचे हाल होत आहेत। या ठिकाणी कोंडानगर मधल्या यांचा जीव जळत आहे, त्यांना घर नसल्यामुळे राहिला। जे माणसाला अन्न वस्त्र निवारा हे गरजेचं असताना घर हे नसल्यामुळे काय जे हाल होते त्या व्यक्तीला स्वतःच्या त्याच्यावर परिस्थिती आल्यावर त्याला माहित आहे। कारण त्यांच्या जीवाला त्यांचा अतिशय एक जीव व्याकुळा झालेला आहे। त्यामुळे कुठलंही लक्ष महापालिकेचं नसल्यामुळे त्यांच्यावर एक अतिशय संकट आले असल्यामुळे त्यांना तसल्या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे। या ठिकाणी त्वरित नाही का घोंगडेवस्ती या ठिकाणी जे सामान आहे काय लागणार आहे ते त्वरित महापालिकेने पाडायचं काम केलं तर महापालिके भरून पण देण्याचं काम महापालिका केली पाहिजे। ते त्वरित नाही का त्यांना हे करून द्यावं आणि दुसऱ्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले तिथं पाडकाम नाही केलं, पण झोपडी ठिकाणी पाडकाम केलेले आहेत। अशा अनेक ठिकाणी नाही का महापालिकेची जागा रिकामी आहेत, त्या ठिकाणी 10 बाय 10 तर यांना राहण्याची सोय करण्यात यावी। नाहीतर आरबी दयावान संस्थेच्या मार्फत तीव्र आंदोलन येणाऱ्या 15 दिवसाच्या महापालिकेसमोर हजारो संख्येने महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची समस्त महापालिकेने नोंद घ्यावी।